नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की धैर्याला जाग येते, पण त्याचं डोकं अजूनही जरा जड झाल्यासारखं वाटत असतं. त्याला अस्पष्ट समोर एक चेहरा दिसत असतो, हसरा, गोड. सावी, तो तिला हाक मारतो. तेव्हा ती अजूनच हसत त्याच्याकडे येते. प्रेमाने त्याला उठवते. धैर्याला तिच्या जवळ असण्याने खूप बरं वाटत असतं. तेवढ्यातच, हा ज्यूस आणलाय, मी स्वतः बनवलाय तुमच्यासाठी, पिऊन सांगा ना कसा झालाय. इराचा आवाज त्याला ऐकू येतो आणि तो समोर बघतो तर इरा उभी असते. धैर्याचा तर चेहराच उतरतो. सावी कुठे गेली असं तो मनात म्हणतो. त्याला सावीचा भास झालेला असतो. कदाचित त्या झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोसचा परिणाम असेल. इराने दिलेला ज्यूस पिताच धैर्य कसं तरी तोंड करतो. शी, काय बनवलं हे? बकवास आहे एकदम. किती आंबट आहे हे. पाणी द्या मला लवकर, आणि सावीला सांगा माझ्यासाठी ज्यूस बनवायला. तेव्हा इरा चिडते. तिला सांगायला आधी ती घरात तर असायला पाहिजे ना. तिला नुसतं मिरवायला सांगा बायको म्हणून. खरं तर काहीही काळजी नाही आहे तिला तुमची. यावेळी काळजीची, सोबतीची इतकी गरज असताना कशी बाहेर जाऊ शकते ती तुम्हाला सोडून, त्या अंगदबरोबर मीटिंगला. तेव्हा धैर्य विचार करतो, अंगद? आता हा अंगद कोण? आणि सावी तर सकाळीच मीटिंगला गेली होती, ती अजून कशी परतली नाही. तेवढ्यातच नीतावहिनी धैर्याला औषधं देण्यासाठी येतात, पण इरा त्यांच्याबरोबर वाद घालत असते. तेव्हा वैतागून धैर्य त्या दोघींना थांबवतो. इथं आधीच माझं डोकं मरणाचं दुखतंय, त्यात तुमचा हा दंगा. वहिनी, आणा ती औषधं इकडे, असं म्हणत तो औषध घेतो आणि दोघींना बाहेर जा, आता मला जरा शांत बसू द्या असं म्हणतो. पण त्याला सारखी सावीचीच आठवण येत असते. ती इथं नाही आहे म्हणून झालं हे सगळं. इथं थांबली असती माझ्याजवळ तर असं काहीच झालं नसतं, असं तो मनात म्हणतो. पण सावी इकडे तिच्या आईसोबत भाऊंच्या डॉक्टरांकडे ऑपरेशनबद्दल चौकशी करण्यासाठी गेलेली असते. ते झालंच की तो अंगद रडापडीची नाटकं करत सावीला अर्जंट परत त्या हॉटेलमध्ये बोलावून घेतो. आणि आता माझ्याकडे फंडिंगच नाही आहे, सगळं संपलं, अशी रडारडीची खोटी नाटकं करत असतो. पण या नाटकांचा सावीवर परिणाम होत असतो. तिला आता खूप टेन्शन येतं की माझं काम पण जाणार. आत्ताच तर भाऊंच्या ऑपरेशनची तारीख ठरवून आले, आणि हे काम केलं तर 2 आठवड्यातच कसे जमवू पैसे. नंतर अंगद हे सगळं खूप मजा घेत दामिनी मॅडमला सांगतो. हे सगळं ऐकून ती खुश होते. तर इकडे खूप टेन्शनमध्ये असलेली सावी रीना आणि परागला भेटायला जाते. तिकडे धैर्य सावीची खूप वाट पाहत असतो. आता तर दिवससुद्धा मावळलाय, तरीही सावीचा काहीच पत्ता नाही, म्हणून तो उदास बसतो. तेवढ्यात दामिनी तिथे येते. धैर्य तिला म्हणतो, आई, तू उद्या घरी शिक्षण मंडळाची बैठक बोलव. मलासुद्धा आता घरून काम सुरू करायचं आहे. सगळे काम करतायत, मी पण करतो. तेव्हा ती हे मान्य करते. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य सावीवर चिडलेला असतो. रागारागाने तो तिखट हिरव्या मिरच्या खातो. तेव्हा सावी त्याला प्रेमाने मध खाऊ घालते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.